अग्नीच्या तेजोमय ऊर्जेतून निर्माण झालेली तलवार माणसाला नेहमी शक्ती आणि सामर्थ्य प्रदान करते. तलवार जोवर म्यानात असते तोवर तिला रक्ताची तहान नसते, पण म्यानातून बाहेर येताच मात्र ती रक्तपिपासू बनते. आणि अशी रक्तपिपासू तलवार कोणा विकृतीच्या हाती लागली तर तो पाप करत सुटतो, आणि तीच तलवार कोणा देवाच्या हाती लागली तर तो विकृतीचा नायनाट करत सुटतो. तलवारीला मुठीत घेताच अंगात अलौकिक शक्तीचा संचार होतो. नखशिकांत धमन्यांमध्ये वाहणारे रक्त वाऱ्यासारखे सळसळते. शिरच्छेद करणारा तलवारीचा एक वार जीवनाला ब्रह्मांडात संक्रमित करून टाकतो. उघड्या छातीवरील तलवारीच्या वारापेक्षा पाठी मारलेला खंजीर जास्त वेदना देतो. एका टकीत सापडला नागवा 2 वर्षाचा असा स्वतःचा पोरगा मानला. तलवारीला लागलेलं रक्त सुकण्याआधी तिला नवा बळी द्यावा लागतो, नाहीतर पातक गंजतंय. पण आधी शुद्धीकरण व्हायला हवं. मा नानं खात्याच्या हाती लागलाय. आता तांडव होणार, फक्त तांडव नाही रक्त तांडव होणार. डमरू वाजाया लागणार, देव स्वतः खाली येणार, थैथयाट करणार. थैथयाट